हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 2019ला महाविकास आघाडीत शिंदेंना सीएम करण्यास आमची हरकत नव्हती। शिंदेंचं नाव आमच्या पुढे आलं नाही, त्यांच्या पक्षात चर्चा झाल्याचं नंतर समजलं। लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं विधान। पवारांनी शिंदेंच्या नावाविरोधात एक ग्रुप नवा ऍक्टिव्ह केला होता। शरद पवार मुलाखतीवर संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप। मवियात तटकरे अजित पवार वळसेंना शिंदे मुख्यमंत्री नको होते। युतीत असताना फडणवीस मुनगंटीवार महाजनांचाही शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध होता। संजय राऊतांचे गौप्यस्फोट। सीएम पदासाठी ठाकरेंच्या नावाला संजय राऊतांचाच विरोध होता। मला सीएम केलं नाही तर मातोश्रीच्या आतील बातम्या बाहेर सांगण्याची राऊतांची ठाकरेंना धमकी। नितेश राणेंचा आरोप। ठाकरे मुख्यमंत्री असताना परिस्थिती वेगळी, आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात शिंदेंचं वक्तव्य, तर दलालाच्या दोऱ्या शिंदेंच्या हातात अंबादास दानवेंचा टोला। सुप्रिया आणि अजितमध्ये कधीही भेद केला नाही। उपमुख्यमंत्री पदासाठी मंत्रिपद, विरोधी पक्षनेते पदही दिलं, पक्षात काम करण्याची संधी मिळाली नाही, ही अजित पवारांची ओरड निरर्थक। शरद पवारांचं मोठं विधान। 2004 मध्ये राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेता नव्हता। भुजबळांकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं असतं तर पक्षात फूट पडली असती, शरद पवारांचं वक्तव्य। मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयावरील हल्ला प्रकरण, ठाकरे गटाच्या 5 कार्यकर्त्यांना 1 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी। किरीट सोमय्या यांची ट्विट करत माहिती। मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल। पुढील 6 महिन्यात पाकव्याप्त काश्मीर भारतात असेल, योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा। राहुल, राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम वाढणार। शुक्रवारपर्यंत मराठवाडा आणि विदर्भात सर्वाधिक पावसाची शक्यता, तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात गारपिटीचा अंदाज। आग्र्यात बूट व्यावसायिकाच्या घरात पैशाचं घबाड। आयकर विभागाच्या धाडीत आतापर्यंत 60 कोटीहून अधिक रोकड जप्त। ईडीकडून पैशांची मोजदाद सुरूच। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।